श्रोते हो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये मालेगाव येथील शिक्षक, कवी, लेखक आणि पत्रकार असं बहुआयामी व्यक्तिमत्व आलेलं आहे, राजेंद्र दिघे. आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा सर्व कार्यप्रवास जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार मॅडम. सर, आपण शिक्षक आहात आणि आपण सुरुवातीपासूनच ठरवलं होतं शिक्षकी पेशाकडे वळायचं. हा आपला शिक्षकी पेशाचा प्रवास कसा सुरू झाला? खरं तर जीवनामध्ये आलेल्या संघर्षातून, त्या अनुभवातून माझा प्रवास शिक्षण क्षेत्राकडे झाला. परिस्थितीने त्या विभागाकडे जायला भाग पाडलं आणि मी आनंदाने शिक्षक म्हणून माझा प्रवास स्वीकारला. ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपण शिक्षक म्हणून आहात. जिल्हा परिषदेच्या शाळेतली जी मुलं असतात ही तळागाळातली असतात आणि ज्या ओढीने ती शाळेमध्ये येतात, अभ्यासक्रम पूर्ण करतात, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? त्यांना कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि एक शिक्षक म्हणून आपली कोणती भूमिका असते? खरं तर ग्रामीण भागामधल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या शाळेतील विद्यार्थ्यांचा वयोगट आणि एकूण परिस्थिती लक्षात घेता आज वंचित, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर याच पालकांचे पाल्य बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहेत आणि त्या परिस्थितीची आपल्यालाही स्वतःला जाणीव आहे. मी त्या स्वतः परिस्थितीतून गेलो आहे आणि त्या सभोवतालच्या परिस्थितीसह त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची काय स्थिती आणि त्यांची अपेक्षा शिक्षकाकडून मोठ्या प्रमाणावर असते आणि म्हणून शाळेमध्ये वेगवेगळ्या अनुभूती, वेगवेगळे प्रयोग आणि नवीन काय करता येईल याकडे सातत्याने शिक्षक म्हणून लक्ष देण्याचं काम आम्ही करतो. मुळात एक शिक्षक संवेदनशील असतो, भावनाप्रधान असतो आणि त्यासोबत आपण एक उत्तम कवी देखील आहात. हा आपला काव्यप्रवास कसा झाला? एक संवेदनशील मनातूनच कविता ही स्फुरत असते. आपल्या ह्या काव्यप्रवासाबद्दल काय सांगाल? कवितेच्या प्रवासाबद्दल सांगताना नक्कीच आनंद होईल की ज्या ग्रामीण भागातून शेतीमातीशी नाळ जुळली, शेतकऱ्यांचं दुःख, जीवनातलं दुःख आणि खरं तर आई बालपणीच गेली. इयत्ता 4थीत असताना माझी आई गेली आणि आईचं प्रेम कमी मिळालं नाही. या प्रेमाची जी वाणवा आहे ती माझ्या कवितेतून स्फुरली आणि पहिल्या कवितेची रचना या ठिकाणी आली आणि ते आतून आलेलं दुःख जे होतं ते मी कवितेतून प्रेमाबद्दलचं व्यक्त केलं आणि आई नावाची कविता लिहून मी कवितेच्या प्रवासाला लागलो. आपला जो काव्यसंग्रह आहे त्याचं नाव देखील काळ्या आईची तहान असं आहे. आईचं कुठेतरी हरवलेलं प्रेम किंवा काळ्या आईतून मिळालेलं प्रेम हे सगळं ह्या कवितांशी निगडीत असेल. ह्या काव्यसंग्रहातील आपली एखादी कविता आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच. काळ्या आईची तहान या कविता संग्रहाच्या माध्यमातून कृषी संस्कृतीचे आपण पाईक आहोत त्या भावनेशी समरस होऊन ज्या मनातल्या भावना आहे, जे हृदयातलं आहे, जे बोचलं, जे टोचलं आणि जे अनुभवलं ते कवितेतून व्यक्त झालं. आणि कवितेतून व्यक्त होत असताना शेतकरी, शेतीचा प्रवास, नापिकी, अवकाळी आणि अवर्षणग्रस्त भागामध्ये स्वतः मी राहत असल्यामुळे या परिसरातल्या मातीतलं दुःख स्वतः जाणलं आणि त्या कविता काळ्या आईची तहानमधून आल्या. काळ्या आईची तहान कविता संग्रहातली एक छोटीशी कविता या ठिकाणी सादर करतो. पोशिंदा. बाच्या शेतातलं धन सारं माती मोलं झालं, असं कनच्या जन्माचं दिसबा नशिबी आलं. मोती मक्याला विळखा, घात लष्करी अळीचा, उरला एक आधार काढल्या पीक विम्याचा. सत्ता संघर्षा चालित, मती झाली नेत्या गुंग, घ्यार हातात रुमण, दाखवा मातीचा रंग. कसला पेटता दिवा आणि कसली दिवाळी, बहीण गेली माघारी, रित्या हातीच ओवाळी. जगवा रे आता बाप, लाखांचा तोच पोशिंदा, भुई असून सोन्याची, झाला सारा हा पाचुंदा. वा, खूप सुंदर. या कवितेच्या प्रवासातील आपले महत्त्वाचे टप्पे जर सांगायचे झाले तर आपण नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून होतात. खानदेश कवयित्री बहिणाबाई राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष होतात. मराठा साहित्य संमेलनात सलग 4 वर्ष आपण निमंत्रित कवी म्हणून होतात. विविध कवी संमेलनात आपण कविता वाचन करत असतात आणि मुख्य सांगायचं म्हणजे आपल्या काव्यसंग्रहाला स्मिता पाटील साहित्य पुरस्कार आणि औदुंबर साहित्य पुरस्कार देखील मिळालेला आहे. हा कवितेचा सुंदर प्रवास आपला चाललेला आहे. ह्यासोबतच आपण एक पत्रकार देखील आहात. शिक्षक, लेखक आणि सामाजिक जाणीवेतून असलेलं आपलं सामाजिक काम देखील आहे. तर ह्या पत्रकारिता क्षेत्राकडे आपण कसे वळलात? खरं तर शिक्षक म्हणून काम करत असताना शिक्षकाला सामाजिक दृष्टी असते आणि शिक्षकाने नेहमी समाजशील असलं पाहिजे. समाजामध्ये वावरणारा घटक म्हणून शिक्षकाकडे बघितलं जातं. सामाजिक अभियंता शिक्षकाला आपण
म्हणतो, राष्ट्रनिर्माता म्हणतो. आणि अशा वेळेला आसपासच्या परिसरामध्ये आजूबाजूला वावरत असताना घटना घडामोडींचा संतुलन आणि त्याचा तौलनिक अभ्यास सातत्याने शिक्षकांच्या जवळ असतो. मग अगदी गाव, खेडे, शाळा, परिसर, नाते आणि आजूबाजूच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक या सर्व जडणघडणीमध्ये शिक्षकाचा सहभाग असतो. आणि या सहभागाच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण शालेय उपक्रम राबवतो, विविध सामाजिक उपक्रम राबवतो, त्या कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतो, अशा वेळेला खऱ्या अर्थाने बातमीचं मूल्य जणतं. आणि मग ज्या वेळेला आपण शालेय बातमीचं वार्तांकन करत असतो, अशा वार्तांकन करत असताना छोट्या मोठ्या सांस्कृतिक, शैक्षणिक वार्ता देत असताना सहजगत्या एक जाणीव झाली की आपण त्या परिसरातल्या बातम्या देऊन या वर्तमानपत्राच्या माध्यमातून मदत करता येईल काय. आणि म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्राकडे वळण्याचा मोह झाला आणि त्या माध्यमातून लेखन सुरू केलं. बरं, साहित्यिक प्रवासामध्ये आपण अनेक ठिकाणी ग्रामीण साहित्य संमेलनं आयोजित केलेली आहे. त्याच्यानंतर विविध साहित्य उपक्रमांतर्गत काव्यस्पर्धा असतील, वाङ्मयीन पुरस्कार, साहित्य संवाद, विविध कवी संमेलनं असतील आणि मालेगाव येथे आई प्रतिष्ठानाच्या माध्यमातून पहिलं राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन देखील आपण भरवलं. आपण निमंत्रित कवी म्हणून विविध साहित्य संमेलनात जाणं असू देत किंवा एखादं साहित्य संमेलन आयोजित करणं असू दे, साहित्याच्या प्रवासात हे दोन महत्त्वाचे टप्पे आपण गाठलेले आहेत, स्वतः आयोजक म्हणून आणि निमंत्रक म्हणून. आपले ह्या क्षेत्रातले अनुभव काय आहे? ग्रामीण भागामध्ये साहित्य चळवळीचं स्वरूप कसं आहे? सुंदर प्रश्न विचारलात. की ज्यावेळेस लेखन करत असताना खऱ्या अर्थाने लिहिणाऱ्याला वाटतं की आपण जे लिहितो आहे ते वाचकांपर्यंत पोचतं आहे, वाचकांच्या हृदयापर्यंत पोचतं आहे. आणि वाचकांपर्यंत पोचल्यानंतर त्या वाचकाला मंच मिळावा ही प्रत्येक कवी लेखकाची अपेक्षा असते. आणि त्या परिसरामध्ये छोटी मोठी संमेलनं होत असतात. अलीकडच्या काळात जरी साहित्य संमेलनं कमी असली, मोठ्या संमेलनाला सर्वांना संधी मिळत नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून भारतभरात लिहिल्या जाणाऱ्या मराठी लेखक साहित्यिकांना संधी देत असताना कुठेतरी सर्वांना सामावून घेतलं जात नाही. प्रातिनिधिक स्वरूपात तिकडे सादरीकरण होतं. मग अशा वेळेला आपल्या परिसरामध्ये छोटेखानी ग्रामीण साहित्य संमेलन भरवता येईल काय, अशी मालेगाव परिसरातली एक संकल्पना घेऊन मराठवाड्यामध्ये ज्यावेळेस कार्यरत होतो त्यावेळेस शिक्षक म्हणून असताना तिथल्या समविचारी मित्रांना एकत्र करून ग्रामीण साहित्य संमेलन संकल्पना मांडली. आणि सर्व समविचारी मित्रांनी दुजोरा दिला, हरकत नाही. त्यामध्ये काही लिहिणारे होते आणि त्यांनी सांगितलं की आपण छोटेखानी संमेलन घेऊया. आणि म्हणून वैजापूर तालुक्यामध्ये पहिलं साहित्य संमेलन भरवलं. आणि ते संमेलन भरवत असताना कुठलीही चळवळ, संमेलन म्हटल्यानंतर आर्थिक तजवीज येते. शासनाच्या खर्चाशिवाय आपण पदरमोड करून आणि लोक सहभागातून हे संमेलन यशस्वी केलं. मग हे संमेलन घेताना काय अडचणी आल्या किंवा काय अनुभव आला? खरं तर ज्या भागात आपण नोकरी करतो, ज्या परिसराशी आपण समरस होतो, त्यावेळीला समरस होत असताना, त्यांच्यामध्ये वावरत असताना त्या परिसरातल्या लोकांना साहित्य म्हणजे काय, साहित्याचा उत्सव म्हणजे काय, ह्या सर्व बाबी समजून देत असताना गावातील राजकीय व्यवस्था असेल, सामाजिक व्यवस्था असतील, विविध मंडळ असतील, या सर्वांना एकत्र केलं आणि छोटे मोठे कवितेचे कार्यक्रमापासून सुरुवात करत करत संमेलनाकडे नेलं. त्यांच्या लक्षात आणून दिलं की मराठी साहित्य हे किती महत्त्वाचं आहे आणि या साहित्याच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या पिढीला पाठ्यपुस्तकातील कविता असतील, लेखन धडे हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं, शिक्षकांपर्यंत पोचावं, यासाठी साहित्याचे संमेलन, साहित्याचे उत्सव गरजेचे आहेत. आणि मग त्या ठिकाणी मदतीचा ओघ सुरू झाला आणि त्या माध्यमातून थोड्या अडचणी आल्या. परंतु ज्यावेळेस एखादी नवीन गोष्ट आपण करायला घेतो त्यावेळेला येणाऱ्या अडचणींपेक्षा सकारात्मक त्यावर मात करून काय करता येईल अशा उपाययोजना करून आपल्या सर्व मित्रांच्या सहकार्याने साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. वा, खूप छान सर. आपण एक कृतिशील शिक्षक आहात. शिक्षकांच्या कामाची दखल घेत आपण शाब्बास गुरुजी या नावाचा लेखसंग्रह देखील प्रकाशित केला. या लेखसंग्रहामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या लेखांचा अंतर्भाव केलेला आहे किंवा या लेखसंग्रहातून आपण काय मांडलेलं आहे? शाब्बास गुरुजी हे नावच शाबासकी देणार आहे. खरं तर विद्यार्थ्यांना शाबासकी दिली जाते आणि ज्यावेळेस गुरुजींना शाब्बास आपण म्हणतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने एक वेगळं आणि युनिक म्हटलं जाईल. पत्रकार म्हणून काम करत असताना ग्रामीण भागातील जिल्हा परिषदच्या शाळेतील एक शिक्षक म्हणून स्वतः आलेले अनुभव आणि अनेक आपल्यासारखे सर्वसामान्य शिक्षक वस्तीवाडीवर, तांड्यावर, दऱ्याखोऱ्यामध्ये काम करतात आणि आहे त्या परिस्थितीमध्ये शासनाच्या मदतीशिवाय लोकसहभाग, लोकवर्गणी, त्या ठिकाणच्या लोकांच्या मदतीने आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे बदल करतात. बरेचसे शिक्षक स्वतः पदरमोड करतात,
स्वतःच्या आर्थिक सहकार्याने, सहकारी शिक्षकांच्या मदतीने शाळेचं अंतरंग बाह्यरंग बदलवतात. बाह्यरंग बदलवत असताना अलीकडच्या 7-8-10 वर्षामध्ये शाळांना रंगरंगोटी झाली, आकर्षक डिजिटल निर्मिती झाली. ज्या जुन्या पडक्या शाळा होत्या, कौलारू शाळा होत्या, त्या ठिकाणी स्लॅबच्या इमारती झाल्या. त्यांना रंग दिल्यानंतर आतून बाहेरून आकर्षक पद्धतीची चित्र निर्मिती, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून त्या भिंती बोलक्या झाल्या पाहिजे. शाळेत आल्यानंतर स्पर्धेचं युग असल्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत आपल्या शाळा कशा बदलल्या जातील याकडे प्रत्येक शिक्षक कटाक्षाने लक्ष देतो. आणि बदलत्या काळानुसार या शिक्षकांनी ज्या ज्या शाळा बदलल्या, त्या बदललेल्या शाळांची यशोगाथा आपण लिहावी असं मला वाटलं. आणि सकाळच्या माध्यमातून मला ती संकल्पना सुचवण्यात आली की शाबास गुरुजी या सदराअंतर्गत तुम्ही जिल्ह्यातील ज्या काही अशा चांगल्या शाळा आहेत, प्रयोगशील, उपक्रमशील, समाजशील अशा शाळा निवडाव्यात आणि या लेखांच्या माध्यमातून लिहाव्यात. आणि त्या माध्यमातून शाबास गुरुजी म्हणून 110 शिक्षकांवर सातत्याने 2 वर्षात लिहिता आलं. आणि त्या लिहिलेल्या सदरातील 55 शिक्षकांचा शाबास गुरुजी हा ग्रंथ रूपाने आपल्यासमोर, वाचकांच्या समोर आलेला ग्रंथ आहे. सर, आपण ह्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये देखील रमता शाळा सुंदर व्हावी, ती डिजिटल व्हावी किंवा विद्यार्थ्यांना अनेकविध सुखसुविधा मिळाव्यात, अभ्यासात देखील त्यांची प्रगती व्हावी यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतातच. यासोबतच संवेदनशील शिक्षक, भावनाशील शिक्षक म्हणून आपण मुलांसाठी देखील बालकविता संग्रहाचं प्रकाशन केलेलं आहे. पाखरांची गाणी या बालकविता संग्रहात अनेक सुंदर कविता आपण मांडल्या आहेत. जसं रानवाटा असेल, सुट्टीची मजा, खाऊचं झाड, पक्षी होऊया, पुस्तक यासारखी अनेक सहज सोपी बालगीतं आपण विद्यार्थ्यांमध्ये आणली आणि त्यांच्या मनात देखील कविता आणि साहित्य रुजवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. आम्हाला एखादी बालकविता देखील ऐकायला नक्की आवडेल. पाखरांची गाणी या नुकत्याच माझ्या प्रकाशित झालेल्या बालकविता संग्रहातील एक रानवाटा नावाची कविता मी या ठिकाणी सादर करतो. जमीन आमची पाटी अन आभाळ आमचं पुस्तक, जमीन आमची पाटी अन आभाळ आमचं पुस्तक, डोंगर माळ रानात शिकतो गुरुजी घडवती मस्तक. दगड गोटे दगड धोंडे मोजत बसतो कित्येक, दगड गोटे दगड धोंडे मोजत बसतो कित्येक, आभाळातले ग्रह तारे चमचम करती प्रत्येक. कसलं दप्तर कसलं बस्तर मातीवर मारून फतकल, कसलं दप्तर कसलं बस्तर मातीवर मारून फतकल, जाणून घेतो आम्ही बिसारे नवीन विज्ञानाचे कुतूहल. बांधून भिंगरी पायांना या धुंडाळाव्या रानवाटा, बांधून भिंगरी पायांना या धुंडाळाव्या रानवाटा, उन्हाळ भटकंतीमध्ये या कधीच नाही टोचत काटा. खूप छान सर. आपल्या ह्या कार्याची दखल घेत आपल्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यातील महत्त्वाचा आणि आदराचा आणि सन्मानाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने आपण सन्मानित आहात. हा एका शिक्षकासाठी खूप मोठा पुरस्कार असतो. आणि त्यानंतर मानाचा गिरणा गौरव पुरस्काराने देखील आपण सन्मानित आहात. पुरस्कार अनेक मिळत असतात. या पुरस्कारांनी आपल्याला काय दिलंय असं आपल्याला वाटतं? खरं तर पुरस्कार हा मोठा सन्मान असतो. हे सन्मान मिळत असताना, होत असताना त्या पुरस्कारांची जाणीव आणि जबाबदारी खऱ्या अर्थाने महत्त्वाची असते. आणि मला तर असं वाटतं की या पुरस्कारांच्या माध्यमातून माझ्या कामाचा गौरव होत असताना ज्या लेकरांमुळे मी पुढे येतो आहे, ज्या लेकरांना घडवतो आहे, हीच खऱ्या अर्थाने प्रेरणा आहे. आणि पुरस्कारांनी पुढे पुन्हा नवीन ऊर्जा, नवीन शिकण्याचं आणि नवीन शिकवण्याचं ध्येय या पुरस्कारांच्या माध्यमातून मिळतं असेल मी सांगेल. आपण यासोबतच रोटरीच्या माध्यमातून असेल किंवा आई प्रतिष्ठानाच्या माध्यमातून असेल, आई प्रतिष्ठान स्थापन करावं किंवा या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून त्याची काही उद्दिष्ट, ध्येय, धोरणं आपण ठरवली असतील. त्याचा उद्देश काय होता आई प्रतिष्ठान स्थापन करण्यामागचा? सामाजिक दृष्टिकोनातून काम करत असताना एक शिक्षक, कवी, संवेदनशीलता जपत असताना आपल्या मित्रांच्या समेत आपल्यासह इतरांनाही मंच मिळावा, त्या माध्यमातून आईचा सन्मान राखत आईबद्दलची प्रेरणा मिळावी, विद्यार्थ्यांना वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून राबवता यावेत, शिक्षकांसाठी काही उपक्रम घेता यावेत, त्यासाठी खऱ्या अर्थाने आई प्रतिष्ठानची स्थापना केली. आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा असतील, शिक्षकांच्या निबंध स्पर्धा असतील, शिक्षकांसाठी आई सन्मान नावाचा पुरस्कार असेल, ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन असेल, कवी संमेलनाचे आयोजन असेल, असे विविध छोटे मोठे कार्यक्रम आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने घेण्यात येतो. आपण सामाजिक कार्य देखील करता. समाजात अनेक व्यक्ती गरजू असतात. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ह्या जाणीवेतून आपण हे कार्य करत आहात. त्याबद्दल काय सांगाल? खरं तर समाजाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे
आणि समाजाचं देणं लागतो ही जी बांधिलकी आहे ही अंतर्मनातून संवेदनशील व्यक्तिमत्व आणि कवी म्हणून घेताना जे आपण लिहितो आहे ते वास्तवात कृतिशील ज्यावेळेस जगतो त्यावेळेस समाजासाठी काहीतरी करावं या माध्यमातून रोटरीसारख्या संस्थेमध्ये असेल किंवा अनेक सामाजिक शहरातील विविध चळवळींमध्ये उपक्रमशीलता जोपासून ज्या भुकेलेल्यांना अन्नाची गरज आहे त्या ठिकाणी आपण खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करावा. खऱ्या अर्थाने वृक्षारोपण असेल, पर्यावरणाचं संवर्धन करणं असेल, असे अनेक उपक्रम सांगता येतील की त्यामध्ये जिथं जिथं आपल्याला शक्य आहे त्या त्या उपक्रमात आपला श्रम, वेळ आणि पैसा खर्च करून आपण सामाजिक मोल जपण्याचा प्रयत्न करतो. सर, खूप छान. जाता जाता पुन्हा एकदा आम्हाला आपली एखादी सुंदरशी कविता ऐकायला आवडेल. कवितेचं शीर्षक आहे शाळेला चला. जिथे गिरवली तुम्ही आम्ही बालपणी अक्षरे, जिथे गिरवली तुम्ही आम्ही बालपणी अक्षरे, तिथे एकदा नक्की या रे या रे या आनंदे सारे. जुन्याच गमती जमती करण्या पुन्हा एकदा या रे, बालपणीच्या आठवणींना देऊ नवे धुमारे. शेन मातीच्या जमिनीवरती धडे कित्येदा गिरवले, हसत खेळत आनंदाने वर्ग पटांगण सारवले. प्रगतीच्या दिशेचे नवरंग या शाळेने दाखवले, संस्कृती अन संस्कारांचे दीपगुरूंनी उजळवले. पिढ्यानपिढ्या उद्धारित अनेक गाव कुटुंबा सावरले, ज्ञानशिदोरी घेऊन इथली गाठलीत बघा यश शिखरे. कौलारू अन जुनाट पत्रे गेले अन शाळा बदलली, नव्या युगाची हाक ऐकून शाळा आपली डिजिटल झाली. रंगीत झाल्या भिंती आणि वर्ग लागले बोलू, अन कॉम्प्युटरचे विश्व लागले डोलू. देश विदेशातील शिक्षण बघ कवेत आता आले, झेप आकाशी घेती आता शाळेतली लेकरे. भविष्यवेधी शिक्षण आहे दिमतीला आता सारे, चला रे आपण पुन्हा एकदा आपल्या नवशाळेत जाऊ या रे, चला रे आपण पुन्हा एकदा आपल्या नवशाळेत जाऊ या रे. खूप छान सर. शिक्षक म्हणून आपली समाजात असणारी सकारात्मक भूमिका, तसंच अशा परिस्थितीमध्ये आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक शिक्षक म्हणून सुजाण नागरिक घडवण्याचं कर्तव्य आपण करत आहात. आपण एक प्रयोगशील शिक्षक आहात आणि नवसर्जनाच्या वाटेवर विद्यार्थ्यांना सतत नवीन नवीन काहीतरी देण्याचा आपला हा ध्यास आणि ही आपली जी सकारात्मक वृत्ती ही समाजाच्या धारेमध्ये अधिक वृद्धिंगत झालेली आहे. शिक्षण क्षेत्राचं पावित्र्य राखणाऱ्या आपल्या ह्या सन्मानपूर्वक कार्यासाठी आपलं मनपूर्वक अभिनंदन करते. आपल्या साहित्यिक आणि शैक्षणिक वाटचालीला देखील मनपूर्वक शुभेच्छा देते. आज आपण जळगाव आकाशवाणी केंद्रात आलात आणि आपला साहित्यिक पत्रकारितेचा प्रवास तसंच एक उत्तम शिक्षक म्हणून असलेला प्रवास आपण अतिशय सुंदर संवादाच्या माध्यमातून उलगडून दाखवलात. त्यासाठी आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक सदिच्छा, खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण मालेगाव येथील शिक्षक, पत्रकार, लेखक आणि कवी असलेले राजेंद्र दिघे यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. कार्यक्रमात आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, नमस्कार. स्पंदन